नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा। माझी पत्रकारांकडे एकच विनंती आहे की आजच्या युगामध्ये पत्रकारिता खूप मागे पडत चाललेली आहे। त्याचं कारण असं आहे, प्रत्येक जण पत्रकारिता म्हणजे एक सोपं पैसे कमवण्याचा मार्ग किंबहुना एक ताकद दाखवून जे राजकीय नेते किंबहुना जे शासकीय अधिकारी हे जे करत असतात, हीच वृत्ती पत्रकार सुद्धा ठेवून आजच्या युगामध्ये काम करत आहे। परंतु नागरिकांचं कुठल्याही जे लोकशाहीचे 4 स्तंभ म्हणतो आपण, कोणताही स्तंभ नागरिकांसाठी मात्र काम करत असताना दिसत नाहीये। माझी आजच्या पत्रकारांना सगळ्यांना विनंती आहे, आपण जो गल्लीतला मतदार आहे, जो त्या उमेदवाराला दिल्लीपर्यंत पाठवतो, तो उमेदवार दिल्लीमध्ये गेल्यानंतरनं 5 वर्षानंतरनं तो ज्या पद्धतीने त्याची प्रगती करतो, पण तोच मतदार ज्या मतदारांनी त्याला दिल्लीपर्यंत पाठवलेला उमेदवार आहे, त्या मतदाराची त्या 5 वर्षामध्ये त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये काय त्याची प्रगती झाली हे दाखवण्याचं खरं तरी काम पत्रकारितेची असली पाहिजे। पत्रकार म्हणजे समाजामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारखा असायला हवा। आपण कॅमेरे नुसतं घेऊन फिरल्याने आपण पत्रकार हे सिद्ध करून घेणं त्याच्यात काही योग्यता नाही आहे। परंतु त्या कॅमेरेच्या ज्या दूरदृष्टी आहेत, त्या प्रत्येक दृष्टी हे शासकीय विभाग असेल किंबहुना राजकीय मंडळी असतील किंबहुना न्यायपालिका असेल, या सर्वत्र आपले कॅमेरे फिरले पाहिजे आणि त्याच्यामधून नागरिकांच्या हितामध्ये ज्या काही न्यायव्यवस्था आहे त्याचा उजागर आपण केला पाहिजे। अनेक नागरिक अनेक प्रकारचे त्रस्त आहेत, परंतु आजच्या युगामध्ये कोणालाही नागरिकांच्या हितामध्ये काम करण्याची मानसिकता दिसत नाहीये। आपण पत्रकार म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये थोडा एक वेगळ्या अँगलने काम करायला हवं, जेणेकरून पत्रकार म्हणून आपल्याला समाजामध्ये सांगून बोलून वावरायला एक वेगळा सन्मान असेल। परंतु आपण इझी पैसा जसे राजकीय नेते करतात, जसे अधिकारी वर्ग करतात, जसे न्यायपालिकेमध्ये आजकाल बघायला भेटतंय, तसं आपण जर मार्गामध्ये लागलो तर त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काय अंतर राहणार नाही। पत्रकार हा खूप सुजाण असला पाहिजे। माझी हीच विनंती आहे, सर्व पत्रकारांनी या प्रकारचं नागरिक हिता काम करावे, जेणेकरून पत्रकारिता ही योग्य प्रकारे समजली जाईल।